माझ्या मोबाईलमध्ये रामनामाचा जप मी डाउनलोड हो, केला हो. किंवा YouTubeवरती एखादं रामनामाचं एक तासाचं भजन लावलं किंवा माळ मी घातली किंवा आता काही संस्था आहेत, आध्यात्मिक संस्था आहेत, की ज्यांचं असं पण म्हटलं जातं, की नाही माळाचा जप जो आहे तो आपल्या पुरता ठेवावा. कदाचित एखाद्या पिशवीत हात ठेवून करतात, हं, की हं, बाहेर हं. कळू नये. अशा अनेक पद्धतीची मला माहीत नाही कर्मकांड म्हणायचं का हो, आणखीन काय हो, म्हणायचं? हो. परंतु अशा पद्धतीच्या पद्धती विकसित आहेत. मग जेव्हा मी नामजप हा विषय विचार करतो, तेव्हा कसा नामजप करणं अपेक्षित आहे? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक आहे मंत्रजप आणि दुसरा आहे नामजप. मंत्रजप हा गुरुदीक्षित असतो हं, आणि हा गुरुदीक्षित मंत्रजप घेण्यासाठी काही विधी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ शुचिता असली पाहिजे, आसन पवित्रता असली पाहिजे. जी जपमाळ आपल्याला गुरूंनी दिलेली आहे किंवा जी आपण आपली जपमाळ नित्य वापरतो, ती नित्य जपमाळीवरतीच तो मंत्र आपण जपावा. आणि विशेषतः ज्या मंत्रांमध्ये ओंकाराने सुरुवात होते, मग आपला गायत्री मंत्र असेल, अशा मंत्रांच्या बाबतीमध्ये तर हे पावित्र्य सांभाळावंच लागतं. अन्यथा हे मंत्र कदाचित आपल्याला फायदा देण्याच्या ऐवजी आपल्या पतनाला देखील कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे मंत्रजप करण्यासाठी आपण म्हणता त्याप्रमाणे शास्त्रोक्त गोष्टी करणं गरजेचं आहे. मग नामाला काय आहे? नामाला पूर्णपणे स्वतंत्रता आहे. नामाला ओळं सोळं ही भानगड नाही. नाम तुम्ही काउंटरवर करा, मोबाईलवर करा. नाम तुम्ही जपमाळ पिशवीमध्ये टाकून रस्त्यावरती फिरता फिरता करा, पायामध्ये चप्पल असताना करा, झोपलेला असताना करा. आमचे ब्रह्मानंद महाराज म्हणतात, जाता येता उठता बसता सर्व देह व्यापारात रामनाम स्मरण करा.